नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर नक्कीच आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे दशक 19, जो की आपला शिकवण निरूपण नाम हा दशक आपला सुरू आहे. आणि यातील जो समास 8 आहे, उपाधी लक्षण निरूपण नाम, या समासाचं आज आपण चिंतन करणार आहोत. तर नक्कीच आपण सर्वजण या गोष्टीसाठी उत्सुक तर असेलच, कारण उपाधी म्हणजे नेमकं काय हे समर्थ माऊलीने आपल्याला इतकं छान भाषेत किंवा सुंदर शैलीमध्ये आपल्याला त्याचं वर्णन करून दाखवलेलं आहे. उपाधी म्हणजे नेमकं काय? बघा, अहोरात्र माणूस राबत असतो. अगदीच प्रत्येक जण कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, 2 वेळचं जेवण मिळेल याची तरतूद करतो. तसंच आपल्याला जर समजा आणि त्यापेक्षा जास्त असेल तर पुढं म्हणजे घर घेणे, बंगला घेणे, गाडी घेणे यापर्यंत तो सगळी कार्य अगदी करत असतो, बरोबर. पण समर्थ माऊली सांगतात, आणि हे सगळं करत असताना तो इतरांना ज्यावेळी या गोष्टीबद्दल सांगतो त्यावेळी तो म्हणून जातो की फारच उपाधी मागे लागली, फारच टेन्शन आलंय, स्ट्रेस आलाय मला. तर समर्थ माऊली म्हणतात, ही जी उपाधी आहे किंवा हे जे स्ट्रेस आहे ते म्हणजे भगवंतानं तुमच्या मागे लावले की तुम्ही स्वतः ओढवून घेतले, बरोबर ना. भगवंतानी तुमच्या मागे लावले का? नाही. भगवंतानी किंवा आपण जे संत महात्म्यांचे जे ग्रंथ वाचतो त्यामध्ये तर सांगितले की हा देहच मुळात नश्वर आहे, हे सृष्टीच शाश्वत नाही, अशाश्वत आहे, चिरंतर काळ टिकणारी नाहीये. मग तुम्ही ही मेहनत कशासाठी करताय असं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण तर असतातच. रोजचं जीवन आपलं जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तर करतातच, पण पुढे पुढे जाऊन आणखी लचांड मागं लागून घेतात. म्हणजे उपाधी म्हणजे काय तर लचांड. तसेच इतका पसारा करून ठेवायचा ज्याची गरजही नाहीये, तो पसारा सगळा आपल्या मागे लावून घ्यायचा. मग या गोष्टीची खरंच गरज आहे का? खरंच ही गोष्ट तुम्हाला उपयुक्त आहे का? तर हे देखील समजणं महत्वाचं आहे. आणि तसंच समर्थ माऊली काय सांगतात बघा, जर आपल्याला याचा आध्यात्मिक अर्थ घ्यायचा असेल, उपाधीचा जर आध्यात्मिक अर्थ घ्यायचा असेल, व्यवहार दृष्टीने आपण हे बघितलं, पण आध्यात्मिक अर्थामध्ये समर्थ माऊलींनी सांगितले काय, मूळ वस्तूला बाह्य आवरण लावणे. मूळ वस्तूला बाह्य आवरण लावणे म्हणजेच काय नेमकं? बघा, आता आकाश किती अथांग आहे, व्यापलेलं आहे सगळं, बरोबर. पण ज्यावेळी तुम्ही त्या घटामध्ये किंवा मडक्यामध्ये पाणी भरून ठेवता, रात्रीच्या निरभ्र आकाशामध्ये म्हणा किंवा दिवसाच्या, पण दिवसाच्या तुम्हाला तितपत दिसणार नाही. मग तुम्ही जर ते मडकं पाणी भरून ठेवला आणि त्यामध्ये ते जे अथांग व्यापलेलं आकाश आहे ते त्या मडक्यामध्ये दिसतं, बरोबर. आपण मग काय समजतो, आकाश पाण्यात आलं. मग इथं हे जे मडकं आहे ना, ती त्याला लागलेली उपाधी. मडकं म्हणजेच काय, ती त्याला लागलेली उपाधी. पण आकाश कसं आहे, अथांग आहे ना, त्याला काही कोणी कोंडून नाही ठेवू शकत. मडकं असू दे नाहीतर आणि काहीतरी असू दे, पण त्याला कोणी कोंडून नाही ठेवू शकत. मग या मूळ तत्वावर, म्हणजे ह्याच्या आकाशासारख्या मूळ तत्वावर लागलेलं जे बाह्य आवरण आहे ते म्हणजे मडकं आहे. मग आपण त्या मडक्यालाच ते आकाश त्यामध्ये उतरलेलं आहे असं समजून जातो. म्हणजे आपल्या मूळ तत्वाला बघा, आपल्या मूळ तत्व हा अंतरात्मा असतो, बरोबर. आणि त्याला जे हे बाह्य आवरण आहे म्हणजे कुठलं देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, हे सगळं उपाधी जे आहे ते चिकटलेले असतात. मग आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला यातल्या कुठल्या गोष्टी घ्यायचे, बरोबर ना. आता आपण नेहमी म्हणजे आपल्या ह्या समासामध्ये प्रत्येक वेळी वर्णन करत असतो की परब्रह्म प्राप्त करून घ्यायचं. आता नक्की परब्रह्म प्राप्त करून घ्यायचे म्हणजे काय असेल? तर परब्रह्म म्हणजे आपल्याला म्हणजे थोडक्यात कधीतरी आपण पिक्चर बघितला असतो, सिनेमा बघितला असतो, त्यावेळी असं वाटतं की भगवंत खाली आलेला आहे. पण असं असतं का? खरंच असं आहे का? किंवा समर्थ माऊलीने असं आपल्या पुढे पसरवलंय का की परब्रह्म प्राप्त करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सगळ्या जगापासून विलुप्त होऊन पूर्णपणे वनवासात जाऊन तुम्हाला ते रात्रंदिवस जपमाळ घेऊन बसायचे आणि मग एक दिवस तुम्हाला भगवंत प्राप्त होणार आणि तुम्हाला काय पाहिजे हा वर मागणार, असं आहे का काही? तर नाही. तर समर्थ माऊली सांगतात, परब्रह्म प्राप्त करून घेणे म्हणजे खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेणे, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेणे. आता म्हणजेच काय, आपलं खरं स्वरूप म्हणजे काय? तुम्हाला जे तुम्ही म्हणत असतात की मी हे स्त्री आहे, मी पुरुष आहे, किंवा मी एक श्रीमंत व्यक्ती आहे,
गरीब व्यक्ती आहे, ह्या ज्या उपाधी आपण लावलेल्या आहेत ना ते बाह्य आवरण आहे. मुळात भगवंतानं बघा सगळ्यांचं शरीर एकसारखं बनवलेलं आणि ज्यावेळी आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो त्यावेळी तो सार्थकी कसा लावायचा ते या देहाद्वारेच त्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. हे आपण मागील समासांमध्ये बघितलेलं आहे. कारण या देहामध्येच ती एक शक्ती आहे, तो अंतरात्मा आहे की तो आपल्याला पूर्णपणे या जगाची माहिती करून घेते. यातलं शाश्वत काय, अशाश्वत काय, निराकार अद्वैत असं परब्रह्म काय असतं हे खरं स्वरूप जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या परब्रह्माची प्राप्ती करायची. बघा नदी ज्यावेळी वाहत असते त्यावेळी त्या नदीला काहीतरी नाव असतं, गंगा नदी असू दे, यमुना नदी असेल, पण ज्यावेळी ती सागरात जाऊन मिळते त्यावेळी तिला त्या सागराचं स्वरूप प्राप्त होतं. त्यावेळी तिचं काय विभाजन केलं जातं का, ही बाबा गंगा नदी आलेली इथं वाहत असं कोणी म्हणतं का, नाही, तो समुद्रच म्हटला जातो. मग असंच आहे, जेव्हा आपल्या मानवी देहामध्ये एकच रक्त, त्यामध्ये आता ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह असे प्रकार पडलेले आहेत, पण रक्त हे रक्त आहे, ते सगळ्यांच्या मध्ये, मग तिथे कुठला जाती धर्म पंथ काहीच मध्ये येत नाही. त्यामुळे इथं भगवंतानं सांगितलेलं आहे की हा जो अंतरात्मा आहे तो एकच आहे आणि आपल्याला परब्रह्म प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपाला, म्हणजे तुमच्या मनामधील जो अहंकार आहे, द्वेष आहे, काम, क्रोध, लोभ, मत्सर, ह्या सगळ्या ज्या मोहमाया चिकटलेल्या आहेत ना, त्यावेळी म्हणजे त्या ज्यावेळी दूर होतील ना त्यावेळी या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहे. बघा एखादा मनुष्य आपल्या संसारात राहून देखील अलिप्त असतो, म्हणजे असं नाही की तो संसार सोडून वागतो, तो संसारातली सगळी जी प्रपंचाची जी कार्य आहेत ना ती सगळी पार पाडतो आणि त्यातून आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेतो. मी देह आहे हा अभिमान तो पूर्णपणे गाळून टाकतो आणि आपण अंतरात्मा आहोत, शाश्वत सत्य आहोत, हे ज्यावेळी तो जाणून घेतो ना त्यावेळी तो खऱ्या परब्रह्माची प्राप्ती करतो. मग इथं समर्थ माऊलींनी उपाधी म्हणजे हा लचांड किंवा फापट पसारा जो आपण आपल्या मागे लावून घेतो ना, ज्याची खरंच गरज आहे का, आणि जे आपल्याला जर स्ट्रेस वाढवणारे जर गोष्टी असतील ना तर नक्कीच समर्थ माऊली सांगतात की आपल्याला त्या स्वतःहून मागे लागून कधीही घ्यायच्या नाही. कारण बघा आपण लोन घेतो, कर्ज घेतो, सगळं काही घेत असतो, पण खरंच या सगळ्या गोष्टींची गरज आहे का हे आपण बघितलं पाहिजे. किती लोन घेणारी लोक आहेत बरोबर, आणि अख्खं आयुष्यभर ते फेडत बसणार. मग आपण हे सगळं कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय. आता प्रत्येकाला वाटतं की आपण आता घर घेतलं, काय गाडी घेतली, काय घेतली, आपल्या मुलांनाही, पण बघा ज्याचं त्याचं कोणच कोणाचं नसतं. आपल्याला भगवंत काय सांगतो, कोणच कोणाचा नसतो. कारण बघा ज्यावेळी, आणि ही वेळ कधी येते ज्यावेळी असं काहीतरी आपल्या मग संकट येतं, त्यावेळी ते संकटामध्ये त्या खऱ्या मनुष्याची परीक्षा होते बरोबर. आणि ज्यावेळी जो खरोखरच इतका म्हणजे तत्ववादी असतो तो ह्या संकटाला अगदी व्यवस्थितपणे पास करून जातो. म्हणून इथं समर्थ माऊली सांगतात की आपल्याला या उपाधी लक्षणमधून या सगळ्या गोष्टी शिकायच्या. तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला यातील सगळे बरेच सारे जे काही समर्थ माऊलींनी आपल्याला तत्वज्ञान सांगितले ते सगळं स्पष्ट होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण निरूपणा समास 8 उपाधी लक्षण निरूपणा. श्रीराम समर्थ. तर प्रथम ओवी आपण बघूया. सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक नाना प्रकारचे विवेक आढळू लागतील. बघा माणसाला ज्यावेळी एकाच जागी बसून राहायची ज्यावेळी सवय लागते त्यावेळी त्याला ते तेवढंच जग आहे असं वाटू लागतं बरोबर ना. आपल्या अवतीभोवती काय गोष्टी होत आहेत, कशा होत आहेत, काहीच समजून जात नाही. बघा आज जरी तुम्ही कुठल्या खेड्यापाड्यांमध्ये गेला तर अक्षरशः त्यांना मोलमजुरी, म्हणजे अगदी लहान मुलं असतील तरी त्यांना दिवसाची सोय करावी लागते आपलं 2 वेळचं अन्न घेण्यासाठी. ना त्यांना शिक्षण भेटतं ना काय भेटतं, आणि ते त्या तेवढ्या गोष्टीमध्ये देखील समाधानी असतात. ते अगदी चहा नाही तर पाण्याबरोबर बिस्किट बुडवून खाणारी असे लोक असतात. त्यात देखील त्यांना तो वेगळाच आनंद मिळतो. आणि आपण आपल्याला जरा जरी काही कमी पडलं तरी आपण त्या गोष्टीचा किती विचार करावा लागतो किंवा चिडचिड होते आपल्या मनाची, होते ना, सगळ्यांचीच होत असणार. मग हे जे आहे ना, जे की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये समाधानी नसतो ती गोष्टच खरी समर्थ माऊली सांगतात की चुकीची.
आपल्याला जे काही मिळालेलं आहे, जसं काही मिळालेलं आहे, ज्या स्वरूपात मिळालं आहे, ते उत्तम आनंदाने आपल्याला ते प्राप्त करून घ्यायचे. भगवंत आपल्याला हेच सांगतोय ना, की तुम्हाला जो नरदेह मिळालाय हेच खूप मोठं सार्थक आहे. कारण नरदेह मिळणं तितकं सहजासहजी सोपं नाही. म्हणून इथं काय सांगितलंय की सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारचे विवेक आढळू लागते. जोपर्यंत माणूस आपल्या घरादाराच्या चौकटीत अडकून राहतो तोपर्यंत त्याला वाटतं की मी म्हणतो तेवढंच खरं आहे किंवा तेवढंच सत्य आहे. पण जेव्हा तो बाहेर पडतो त्यावेळी त्याला त्या गोष्टीची जाणीव होते की या म्हणजे आपलं जे आपण चौकट जे जग समजत होतो त्या जगाच्या पलीकडेही काही गोष्टी, मग त्याला त्या सृष्टीचा रंग आणि मानवी स्वभाव दिसू लागतात जे काही बाहेर असतात. आणि जगाच्या अनुभवातूनच माणसाला खरा विवेक शिकायला मिळतो. आपण समजा 4 लोकांचं जग असेल, त्यामधून तुम्ही विवेक कसा शिकणार? कारण तुम्हाला विवेक शिकण्यासाठी त्या खऱ्या जगामध्ये जाणं गरजेचं आहे, सगळीकडे जाणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही तो विवेक शिकणार. इथं समर्थ माऊली आपल्याला हे सांगून देतात. म्हणजे अनुभवातून आपल्या संकुचितपणा जो असतो ना तो गळून पडतो ज्यावेळी तुम्हाला तो अनुभव येतो. किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन, सुख दुःखे समाधान दंडळेन. बघा, संसारात राहूनही अलिप्त कसं राहायचं, बरोबर? हे जर शिकायचं असेल तर आपल्याला ह्या लोकांकडे पाहायचंय. म्हणजे कुठले लोक? काही लोक जे असतात ना ते संसारात राहूनही जणू संसाराचे नसतात. बघा, संसारात तर ते असतात पण ते संसाराचे नसतात. म्हणजे असे कुठले लोक? तर संसाराचे सगळे नियम पार पाडतात ते. असं नाही, कुठेही कमी पडत नाहीत ते सगळं. म्हणजे ज्या काही घरात लागणाऱ्या गोष्टी आहेत, जे काही असतं, आई म्हणजे मुलांवर प्रेम करणं, बायकोवर प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी करतात. पण आतून त्यांची वृत्ती कमलपत्रासारखी असते. म्हणजे बघा, जसं कमळ असतं पाण्यात राहूनही स्वतःचं अंग भिजवून घेत नाही, तसं त्या कमळपत्रासारखं अलिप्त असतो. सुखाचा पूर आला तरी ते हुरळून जात नाही आणि दुःखाचा डोंगर आला तरी ते खचून जात नाही. याला म्हणतात संसारात राहून अलिप्तपणे जगणे. सुख आलं म्हणून ते मिरवण्याची जराही ते घाई करत नाहीत किंवा जराही ते दाखवून देत नाहीत की मला ते सुख आलेलं आहे. कारण त्यांना सगळेच दिवस सारखे असतात. भगवंतानं जे देणं दिलेलं आहे त्याचेच ते उपकार मानत असतात. त्यामुळे इथं समर्थ माऊली सांगतात की असं अढळ समाधान मिळणं म्हणजेच खऱ्या अर्थाने संसाराच्या पार जाणे. इथं असं सांगितलेलं आहे. स्वभावेची नेमक बोलती, सहजची नेमक चालती, अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांसी माने. बघा, शब्द, आपली वाणी ना खूप महत्वाची असते. काही कारण बघा, जे मूक आहेत त्यांच्याकडून तेवढी गोष्ट साध्य होत नाही जेवढी आपण वाणीतून ती प्रकट करतो. म्हणजे आपले जे शब्द असावे ते इतरांचं हृदय जिंकण्यासारखे असावे, ना की त्यांना कानाला त्रास देणारे असावे. इथं समर्थ माऊलींनी हा अर्थ सांगितलेला आहे की ज्ञानाची आणि परिपक्व माणसाची लक्षणं काय? तर वाणी अत्यंत मोजकी आणि सत्य असावी. मोजकच बोलावं, असं नाही की एकदा चालू केली आपली गाडी तोंडाची की ती ब्रेकच लावणार नाही असं कधीच बोलू नये. आपल्याला बोलायचंय ते मोजकच पण सत्य, अनुभवातून शिकलेलं. जे जेवढं आवश्यक आहे ते तेवढंच बोलतात, तेवढंच वागतात. त्यांना प्रत्येक शब्दाची एक वेगळीच गोडी आणि वजन असतं, ज्यामुळे शत्रू सुद्धा त्यांच्या बोलण्यामुळे मोहित होतो. असे बरेच सारे लोक होऊन गेलेले आहेत. समर्थ माऊली सांगतात असे बरेच होऊन गेले जे आपल्या बोलण्याने इतरांना पूर्णपणे त्यांच्या मोहात पडतात. बघा, एखादा जरी शत्रू जरी असेल तरी तो आपलं शत्रुत्व विसरून जातो. आणि हे सगळं कधी शक्य होते? तर तुमची वाणी जर मधुर असेल, गोड असेल, मोजकीच असेल आणि सत्य बोलणारे असेल, असत्याचा मार्ग ती धरणारे नसेल. सहजची ताळ ज्ञान येते, स्वभावेची राग ज्ञान उमटते, सहजची कळत जाते, न्याय नीती लक्षण. बघा, ज्याच्या मनात ईश्वरी कृपा असते ना त्याला जो शिकवण्याचा जो ठेका घेतलेला असतो तो निसर्गाने घेतलेला असतो. एखाद्याला बघा किती तुम्ही शिकवा त्याच्या डोक्यात काही केल्या घुसत नाही. अशी बरीचशी मुलं आहेत, खूप मुलं आहेत, किंवा अगदी मोठे व्यक्ती देखील म्हणला तरी चालेल. त्यांना खूप काही म्हणजे सगळी साधनं सगळं, अगदी आता शिक्षण तर स्वस्त राहिलं नाही आहे, बरोबर? अगदी महागड्या शाळेत घालतात
अगदी वर्षाला त्याची 50-50, 1-1 लाख फी असेल अशा शाळेत घालतात. परत क्लासेस लावतात. एवढं सगळं करून त्या मुलाला ते धड शिकताही येत नाही. म्हणजे त्याच्या त्या डोक्यात गोष्टी घुसतच नाही म्हटला तरी चालेल. मग हे जर एखाद्या साध्या मुलाला, अगदी आता बघा गरीब घरातली जी मुलं असतात ती शिकतातच ना, मग त्यांना काय या सगळ्या गोष्टी प्राप्त नाही होत, कारण त्यांच्याजवळ तेवढं धन नसतं, पैसा नसतो. त्यामुळे ते आहे त्यात ते शिकून जातात आणि हे सगळं ते अगदी व्यवस्थितपणे समजून घेतात, कारण त्यांना शिकण्याचं ध्येय जे असतं ना ते गाठायचं असतं. पुढं काहीतरी बनायची एक काय म्हणतात ती वेगळीच ध्येयशक्ती प्राप्त झालेली असते. पण या मोठ्या मुलांचं कसं असतं, त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या असतात. बघा आपण आपल्या मुलांना जरी काही माहितलं तरी ते ज्यावेळी तुम्ही पटकन आणून देता ना त्यावेळी त्याला त्या गोष्टीची झळ कधीही पोचत नाही. ज्यावेळी तुम्ही त्याला थोडंसं म्हणजे थोडं तरी खस्ता खाणं शिकलं गेलं पाहिजे. बघा आपण लहान असताना आपल्याला तरी अशा गोष्टी पण आज आपण मुलांना अगदी व्यवस्थित पद्धतीने वागवण्याचा प्रयत्न करतो. जे काही मागेल तो रडू नये म्हणून तो आपण लगेच देऊन टाकतो. पहिला आपल्या काळात मोबाईल तरी होते का, पण आपण जगलोच ना, शिकलोच ना. आज आपल्याला कुठलं जरी प्रश्न अडकलं तरी आपण ChatGPTचा उपयोग करतो, कुठल्याही इतर संसाधनाचा उपयोग करतो. मग तुम्हाला ती बुद्धी करण्याची जी क्षमता आहे ना तीच पूर्ण निघून गेलेली. आणि मुलंच कशाला, आजकाल सगळीच जण ह्या गोष्टीमध्ये वाहवत गेलेले. मग असं हे जग बदलत जातं. पण त्या जगाचं बदलणं आणि आपलं बदलणं यात खूप फरक आहे. कारण आपण कसं वागायचं हे आपण स्वतः. आजही देखील काही माणसं आहेत की जे अजूनही छोटा मोबाईल वापरतात, ज्यांना या बाहेरच्या सोशल मीडियामध्ये काहीही इंटरेस्ट नाही, अशी देखील व्यक्ती आजही आहे. पण सगळीच जण तशी नाही ना राहणार. सगळीजण जगासारखी वागणारच. जे काही सत्य आता चालू आहे त्या पद्धतीनेच करणार ना. अशा गोष्टी इथं घडत जातात. म्हणून एखादा आढळे गाजी, सकळ लोक अखंड राजी, सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्राची. काय सांगितले तर काही माणसं अशी असतात की त्यांच्या उपस्थितीने सभोवतालचा परिसर आनंदून जातो. बघा आता आपले मकरंद बुवा रामदासी आहेत, म्हणजे जे कीर्तन करायला येतात ते सगळे अगदी म्हणजे ते तिथं आले की ते सभोवतालचा जो परिसर असतो किंवा जे लोक त्यांचं ते प्रवचन ऐकण्यासाठी आलेले असतात ना ते खूप आनंदून जातात. जसं पूर्वीच्या काळी समर्थ माऊली ज्यावेळी या सगळ्या गोष्टी सांगायचे, बरोबर, त्यावेळी म्हणजे पूर्वीच्या काळी अभंग ह्या सगळ्या गोष्टी होत राहायचं, कीर्तन भारुड हे सगळं होत राहायचं. मंदिरांमध्ये हे सगळं चालू असायचं. त्यावेळी काहीही साधनं नव्हती. त्यामुळे हेच एक ऐकणं, श्रवण करणं हेच साधन होतं. त्यामुळं ते तिथला परिसर पूर्णपणे त्या गोष्टीची अगदी उत्सुकतेने वाट पाहायचा. म्हणून इथं काय सांगितले की जगात एखादाच असा कर्तृत्वान आणि तेजस्वी पुरुष असतो ज्याच्यावर सर्व जग प्रेम करतं. तो प्रत्येकाला काय होतो आपलासा वाटतो आणि त्याच्याबद्दलची आवड आणि आदर कधीच जुनं होत नाही. बघा आजही आपले समर्थ मौल्य आपल्यामध्ये आहेतच ना. जरी ते कित्येक वर्षापूर्वी त्यांनी जरी तो देह सोडला असला तरी ते आजही आपल्या बरोबर आहेत. कारण भगवंत आपल्याबरोबर कायम स्वरूपी असतो याचे पुरावे ते आपण जो दासबोध आज आपल्या आचरणात आणतोय ना त्यातूनच मिळतो ना. आपण सदैव त्यांचं काय करतो, निराकरण करतो. आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय आपण भगवंत बनत नाही, पण त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या अंगीकारण्याचं आपण कार्य केलं तर खूपच उत्तम राहतो. चुकोन उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टीस पडते, महंताचे लक्षणसे वाटते अकस्मात. बघा खजिना सापडतो का सहजासहजी. कालच मी एक बघता बघितलं, अगदी जी काबाड कष्ट करणारी जी लोक असतात ना त्या प्रदेशामध्ये ह्या गोष्टी मिळत असतात. जसं सोनं मिळतं खाणींमध्ये तसं हिरे देखील मिळतात. पण हे मिळण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, किती खोदकाम करावं लागतं, किती त्या गोष्टीच्या आत जावं लागतं ना हे ज्याचं त्यालाच माहित असतं. मग खजिना जसा आपल्याला सापडत नाही सहजासहजी तसे हे संत महात्मे आजच्या जगामध्ये अजिबात तुम्हाला सापडणार नाही. पूर्वीच्या काळी थोडेफार असतील, सगळे होते, पण आता जर तुम्ही बघायला गेला ना जो प्रामाणिक मनुष्य आहे तो कधीच तुम्हाला सापडणार नाही. जगात फिरताना कधीतरी आपल्या नशिबाने एखादी अद्भुत व्यक्ती भेटते आपल्याला. बघा असं झालं असेल, एखादा असा व्यक्ती भेटतो की जो आपलं मन जिंकून जातो. त्याच्या वाणीने आपण इतकं म्हणजे सुखावतो की आपल्याला
सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटू लागतात, आपलं आयुष्य अगदी सुखकर वाटावं लागतं. म्हणून हा इतर महंताचा जो अवतार आहे तो साक्षात्कार आपल्याला होऊन जातो आणि आपल्या आयुष्याला एक नवी दिशा भेटून जाते. ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. मोठी माणसं जी असतात ना, जे महंत असतात, ते दुनियेतले दोष कधीच शोधत नाहीत, तर लोकांचे गुण शोधतात. मग कुणामध्ये काय वाईट आहे हे नाही ते शोधत, तर त्यांच्यामधले जे चांगले गुण असतात ना ते शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा थोर व्यक्तींचं मुख्य वैशिष्ट्य जर बघायला गेलं ना, त्यांची गुणग्राहकता. कारण त्यांना गुण शोधण्याची फार सवय असते. ते समोरच्यातील अवगुण न पाहता त्याच्यातील गुण शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कृती आणि शब्द फोल नसतात, तर प्रत्यक्ष. फोल म्हणजे काय, नुसतं बोलवच्चन टाईप नाही, तर ते अनुभवातून शिकणारे असतात. म्हणून त्यांच्या शब्दामागे अनुभूतीचं बळ असतं. सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंटन चुके नाकी. बघा, माणसाच्या अधोगतीचं सगळ्यात मुख्य कारण काय असेल माहितीये, तर स्वतःचे दोष न दिसणे. आपण उत्तमच आहोत, आपण बरोबरच आहोत, आपण कधी चुकू शकत नाही, असं ज्यावेळी अहंकार प्रत्येक मनुष्यामध्ये येतो त्यावेळी ते त्याच्या अधोगतीचं कारण होतो. बघा, स्वतःला ज्यावेळी मोठं माणूस समजायला लागतो ना, त्यावेळेस तो पूर्णपणे खाली गेलेला असतो. श्रोते हो, या जगात अनेक अवगुण आहेत, पण सर्वात भयंकर अवगुण कोणता, तर समर्थ माऊली सांगतात की माझे दोष हेच माझे गुण आहेत असं वाटणं, हाच सगळ्यात मोठा काय आहे, अज्ञानाचा आणि अहंकाराचा कळस आहे. म्हणजे स्वतःला माहित आहे की आपण कसं आहे, पण मीच उच्च स्थानी असं वाटणं हे एकदम चुकीचं आहे. माणसाला अशी जी गोष्ट असते ना, ती विनाशाच्या दरीत ढकलून देते. ढाळेची काम होते सदा, जे जपल्याने नव्हे सर्वदा, तेथे पीळ पेचाची आपदा आढळेची ना. बघा, जिथे स्पष्टता आणि सहजता असते, जिथे तुम्ही स्पष्ट बोलता, खरं बोलता, सहजपणे बोलून जाता, तिथे कोणताच गुंता कधीच राहत नाही. लपवाछपवीचं कार्यच नाहीये, सगळं तुम्ही स्पष्टपणे बोलून टाकता आणि तेजस्वीपणे सहज होऊन जातं. ते अति काळजी किंवा संशय धरल्यानं कधीच होत नाही. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये गैरसमजाचं, संशयाचं भूत ज्यावेळी येतं, त्यावेळी तुम्हाला सगळ्याच गोष्टी वाईट वाटू लागतात. मग जिथे मन निर्मळ आणि हेतू स्पष्ट असतो, तिथे कसलेही अडथळे उरत नाही. एकासी अभ्यासता नये, एकासी स्वभावीची ये, ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. काय सांगितले, कोणी वर्षानुवर्षे धडपडून शिकत नाही, तर कोणाला ते सहज जमतं. हा कसला खेळ आहे, जसं आपण मगाशी बघितलं की भगवंताची लीला जी आहे ना, ती अगाध आहे. एखादी गोष्ट शिकण्यासाठी एखादा मनुष्य रात्रंदिवस मेहनत करतो, अगदी ती शिकण्यासाठी उत्सुक असतो, पण तरी देखील त्याला ते जमत नाही. पण तीच गोष्ट काहीही प्रयत्न न करता किमया करून जी गोष्ट शिकतो, ह्या सगळा पूर्वसंचिताचा आणि भगवंताच्या कृपेचा खेळ आहे. बघा, मनुष्याला एखाद्या, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. बुद्धीचं जे मेंदू आहे तो सगळ्यांना सेम बनवलेला आहे, पण ती साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती प्रत्येकाची वेगळी असते आणि त्यामुळे या गोष्टी होतात. बरोबर ना. मोठी राजकारणे चुकती, राजकारणी वडा लागती, नाना चुकीची फजिती चहूकडे. बघा, एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण राजकारण उद्ध्वस्त होतात. त्यामुळे तो त्रास कुणाला होणार, जनतेला होणार. हे इथं समर्थ माऊली सांगत आहेत. काय सांगतात की जेव्हा व्यवहार राजकारणात दृष्टीचा अभाव असतो आणि एखादी मोठी चूक घडते, त्यावेळी त्याचे परिणाम अनेक लोकांना भोगावे लागतात. बघा, चहूकडे फजिती आणि गोंधळ उडतो. म्हणून समर्थ माऊली इशारा देतात की व्यवहारात आणि राजकारणात अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. कारण ज्यावेळी तुम्ही व्यवहारात सावधगिरी बाळगत नाही, त्यावेळी ते राजकारण, ते जे काही तुम्हाला लोकांमध्ये सांगण्याच्या गोष्टी आहेत, त्या पूर्णपणे चुकून जातात. या कारणे चुकू नये, म्हणजे उदंड उपाये, उपायाचा अपाये चुकता होय. काय सांगितले बघा, ऐनवेळी चुकीचा उपाय केला तर रोगापेक्षा औषधच घातक ठरतं. मध्ये असं झालेलं आहे की लहान मुलांना खोकला लागणार म्हणून जी औषधं दिली गेली, ती औषधं बॅन होती आणि आपल्या इथं ती सेल केली गेली आणि त्यामुळे त्या मुलांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे इथं सांगितलेलं आहे, कधी कधी असं होतं की रोगापेक्षा औषधच
घातक ठरतं. कार्य करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून माणसाने आधीच 100 उपाय शोधून ठेवा. काय सांगितले? 100 उपाय योजून ठेवा. कारण जर मूळ योजनाच जर फसली तुमची, बघा ज्यावेळी शिवाजी महाराज आपले ज्यावेळी किल्ले जिंकायचे, शत्रूशी सामना करायचे, त्यावेळी त्यांच्याकडे त्या योजना तयार असायच्या. एक जर प्लॅन चुकला तर दुसरा प्लॅन त्यांच्याकडे तयार असायचा. असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण होते. त्यामुळं ह्या म्हणजे ज्या गोष्टी असतात ना, म्हणून संकटाची चाहूल लागण्याआधीच आपल्याला सावध व्हावं लागतं. काय चुकले ते कळेना, मनुष्याचे मनही वळेना, खवळला अभिमान गळेना दोहीकडे. जेव्हा अहंकार आड येतो तेव्हा विचारी माणसाची बुद्धी सुद्धा गहाण पडते. कधी कधी असं होतं ना, अतिशय बुद्धिमान मनुष्य असतो, पण ज्यावेळी त्याचा इगो अहंकार आडवा येतो त्यावेळी त्याला त्या बुद्धीचा गर्व होतो आणि त्यामुळं एक दिवस गर्वाचं घर खाली येतं. आपण ही म्हण बघितलेलं आहे, गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. ज्यावेळी तुम्ही अहंकाराने वागता, अहंकाराने बोलता, तुमच्या वाणीमध्ये, वाचेमध्ये, भाषेमध्ये सगळीकडे अहंकार अगदी कुटून भरलेला असतो ना, त्यावेळी ते नक्कीच काय होतं, अपायकारक ठरतं. म्हणजे अनेकदा व्यवहारात नक्की काय चुकलं हे कळत नाही, कारण दोन्ही बाजूचा अहंकार खवळलेला असतो. अहंकारामुळे माणसाचं मन कधीही माघार घ्यायला तयार नसतं. बघा एखादी गोष्ट अगदी क्षुल्लक असेल, पण दोन व्यक्तींमध्ये जर वाद झाला तर एकही जण मागं जायला तयार नसतो. मी का झुकू, मी का माफी मागू, ही गोष्ट त्या दोघांच्या मध्ये सुरू असतं. पाहिजे तर तो येऊ दे माझ्यापाशी, असं ज्यावेळी वाटतं ना, त्यावेळी काय होतं, दोन्ही बाजूने ज्यावेळी अहंकार खवळलेला असतो त्यावेळी काहीच नाही होऊ शकत. म्हणून जिथे अभिमान मोठा असतो तिथे विवेकाचा दिवा जो असतो ना, तो विझून जातो आणि मार्ग सापडणे कठीण होते. अवघे फडची नासती, लोकांची मने भंगती, कोठे चुकते युक्ती काही कळेना. जरासा तडा गेला, बघा आरशाला जरी तुमचा तडा गेला ना, तो आरसा पूर्णपणे निरुपयोगी बनून जातो आणि असा आरसा कधी ठेवूही नाही. तसंच इथे काय सांगितलंय की अख्खा मांडलेला डाव कसा विस्कटतोय ते समर्थ माऊलींनी सांगितलं. अहंकार आणि चुकीच्या नियोजनामुळे उभा केलेला सगळा पसारा म्हणजे फड उद्ध्वस्त होऊन जातो. चुकीचा ज्यावेळी एक व्यक्तीने जरी चुकीचा निर्णय घेतला ना, त्या म्हणजे जो काही ग्रुप असेल, काय असेल, तर तो सगळा तुमचा डाव, सगळा फड उद्ध्वस्त होऊन जातो. लोकांमधील परस्पर विश्वास पूर्णपणे संपतो आणि मन दुखावली जातात. म्हणून माणसालाही उमजत नाही की नक्की चूक कोठे, हे देखील समजत नाही अशा वेळी. म्हणून कार्य करताना लोकांची मनं सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे. व्यापे विना आटोप केला, तो अवघा घसरतची गेला, अकलेचा बंध नाही घातला दूरदृष्टीने. बघा स्वतःची क्षमता न ओळखता केलेला पसारा म्हणजे विनाशाला आमंत्रण. बघा असं देखील होतं, अंथरूण पाहून माणूस कधी पायच पसरत नाही, बरोबर, ही म्हण आहे आपली. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह्या गोष्टी पेलवणार नाही, पण तरी देखील अगदी म्हणतात ना, अहंकार असतो ना प्रत्येक व्यक्तीमध्ये, मी हे करू शकतोय असं ज्यावेळी वाटतं ना, ज्याला स्वतःचा पसारा व्याप सांभाळता येत नाही, ते जर नवीन खटाटोप करायला गेला तर त्याचा पराभव निश्चितच असतो. बुद्धीला दूरदृष्टीचा पायबंद, रेस्ट्रिक्शन लावता आले पाहिजे आणि अविचाराने पाऊल टाकले तर माणूस घसरत पार रसातळाला जातो. जसं दलदलीमध्ये माणूस आत जातो ना, त्याच पद्धतीनं ज्यावेळी सगळे आपण ज्या उपाधी असतात ना त्या अंगाला चिकटून स्वतःहून घेतलेले असतात, त्यावेळी तो मनुष्य नक्कीच रसातळाला जातो. एखादे मनुष्य ते सिळे, त्याचे करणेची बावळे, नाना विकल्पांचे जाळे करून टाकी. काय सांगितले? आळशी आणि बावळट माणसाच्या हातात काम दिलं की त्याचा खेळ खंडोबा होणारच. जो मनुष्य आळशी आहे, ज्याला कार्य करण्याची अजिबात उत्सुकता नाही, क्षमता नाही, त्याच्या हातात जर तुम्ही कार्य करा म्हणून सांगितलं तर त्या गोष्टीचा खेळखंडोबा हा नक्कीच निश्चित होणार. कारण मंद उत्साहरहित असा जो माणूस असतो त्याला काय करावं आणि काय करू नये हेच कळत नाही. तो अनेक काय करतो, नवनवीन शंका उपलब्ध करतो, अडचणी करतो आणि हे सगळं करून कामाचा गोंधळ करून टाकतो. ते आपणासी उकलेना, दुसऱ्यास काहीच कळेना, नाचे विकल्प कल्पता ठाई ठाई. स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकलेला माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल कोळी तर स्वतःच जाणविंतांमध्ये असतो, पण बघा कधी कधी असं होतं की आपण
म्हणजे मनुष्य लोक सहजासहजी त्यांचं तोडून टाकतात, पण ते कंटाळतात का, आळस करतात का, परत दुसऱ्या ठिकाणी करणं. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, जी मेहनत करणं, कष्ट करणं खूप गरजेचं आहे, बरोबर. आणि आपल्यामध्ये त्याच गोष्टींचा काय असतो, अभाव असतो. त्या गुप्त कल्पना कोणत्या कळाव्या, कोणे येऊन आटोपाव्या, ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी. तुमच्या मनात काय चाललंय हे दुसरं कोणी दुरुस्त नाही करू शकत. आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे कोणी सांगू शकतं का, कुणाला कळतं का मनातलं. जसं पूर्वी पिक्चर आलेला अगं बाई अरेच्या, त्यामध्ये दुसरी जे काही बोलत असतात ना ते त्यांना ऐकू येत असतं, पण असं खऱ्या लाईफमध्ये होतं का, ती एक काल्पनिक गोष्ट झाली. खऱ्या आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते कुणालाही कळत नाही. त्यामुळे दुसरी तुमची चूक दुरुस्त करू शकत नाही, तर तुम्हालाच तुमची चूक दुरुस्त करा. म्हणजे दुसऱ्यांच्या मनातल्या गुप्त शंका आणि कल्पना कोणाला कशा कळणार, त्या आवरणार तरी कोण. म्हणूनच समर्थ माऊली सांगतात, माणसाने स्वतःचीच बुद्धी बळकट केली पाहिजे. ज्यासी उपाधी आवरेना त्याने उपाधी वाढविना, सावचित करून या मना समाधाने असावे. जो पसार सांभाळता येत नाही तो वाढवण्याचा अट्टहास मग कशासाठी. जो पसारा आधीच मांडून ठेवलेला आहे, ज्या उपाधी तुम्ही आधीच चिकटवून घेतलेल्या आहे, त्याच्यापेक्षा आणि तुम्ही का वाढवून ठेवता. आधीच तुम्ही कर्जामध्ये बुडालेला आहे आणि ऑलरेडी आणि कर्ज घेत राहताय, मग या दलदलीमध्ये तुम्हाला कशासाठी नेमकं फसायचं आहे. कारण समर्थ माऊली अत्यंत व्यावहारिक सल्ला देतात की त्यांनी व्यावहारिक उपाधी किंवा लचाण जर सांभाळता येत नाही त्याने उगीच नवीन उपाध्या अजिबात बनवू नये. त्यापेक्षा आपले मन शांत आणि सावध ठेवून जिथे आहात तिथे समाधानाने आणि आनंदाने राहा. बरोबर आहे ना. आपल्याला जे मिळाले ते उत्तमच आहे. समर्थ माऊली भगवंत आपल्या पाठीशी आहे. आपलं निवेदन कधीच वाया नाही जाणार. आपण अगदी जी गोष्ट करणार ती आपल्याला समर्थ माऊली देणार, भगवंत देणार ही आशा. आणि ज्यावेळी आपण म्हणतो ना मी आणि भगवंत वेगळं आहे, तर नाही, भगवंत सांगतो की ह्या जेवढ्या सृष्टीमध्ये व्यक्ती आहेत ना त्या सगळ्यांमध्ये अंतरात्मा असतो आणि तो अंतरात्मा म्हणजेच परब्रह्म असतो. खऱ्या स्वरूपाची ज्यावेळी ओळख करून आपण घेईल ना पटवून, त्यावेळेस आपण या गोष्टी यातून पार पडू शकतो. काय सांगितले, धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, हे कामानये गोष्टी कुसुमेसीची. काय सांगितले की संतापाने आणि उतावळेपणानं जे केलेलं कार्य असतं ते विनाशाचंच कारण असतं. कारण का, ते नेहमी स्वतःला आणि इतरांना त्रास देतं. बघा अतिघाई, ज्यावेळी तुम्ही गाडी जरी चालवत असता, ज्यावेळी तुम्ही अतिघाई करता ना त्यावेळी नक्कीच ऍक्सिडेंट होऊन जातो. आणि उतावळेपणा, गुडघ्याला बाशिंग लावून जसं नवरदेव तयार असतात आणि नंतर मग लग्न झाल्यावर जी काय बायको त्यांची फजिती करते त्यावेळी त्यांना वाटतं शी आपण ह्या लग्नाला घाई केली नसती बरं झालं असतं. म्हणून जेव्हा माणूस स्वतःच कामाचा पसारा मांडतो तेव्हा तो स्वतःही गोष्टी होतो आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना देखील, म्हणजे एखादा बॉस असेल त्याने सगळ्या गोष्टी मांडून ठेवलेल्या त्यामुळे तो स्वतः देखील कष्टी होतो आणि इतरांनाही त्यामध्ये अडकून जातो, कुरकुर करतो, चिडचिड करत राहतो. लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थची केला गलबला का असयासी. ज्या कामाचा शेवट फक्त मनस्तापच आहे तो खटाटोप करण्यात काय अर्थ आहे. आपल्याला माहित आहे या कामाचा शेवट फक्त मनस्ताप पेटणार आहे. कोर्ट केस करतात, साध्य काय होतं का, तारीखवर तारीख मिळत जाते आपल्याला, बरोबर ना. मग ज्या गोष्टीनं फक्त मनस्तापच होते ती गोष्ट, तो खटाटोप कशासाठी. म्हणून तुमच्या कामामुळे जर सोबतचे लोकही त्रासले असतील आणि तुम्ही स्वतःही अत्यंत वैतागून गेला असेल तर मग असा नाहक गलबला कशासाठी तुम्ही उपाधी म्हणून चिकटवून घेताय. म्हणून ज्या कामातून शांतता आणि आनंद मिळत नाही ते काम नेहमी व्यर्थच ठरतं. असो उपाधीचे काम ऐसे, काही बरे काही काणोसे, सकळ समजून ऐसे वर्तता बरे. पण असं देखील आहे की जगातलं कोणतंही काम परिपूर्ण नसतं, त्यात काहीतरी आडवाटा खाणाखुणा ह्या असतातच. म्हणून काही चांगलं तर काही वाईट असणारच. म्हणून संसार आणि व्यवहार हे उपाधीचं स्वरूप असतं आणि यात काही गोष्ट चांगल्या घडतील तर काही वाईटही घडतील, त्रासदायकही ठरतील. हे आधीच गृहीत धरून म्हणजे परिस्थितीची जाणीव आपल्याला आधीच करून घेता आली पाहिजे. आणि यातून जो शांतपणे मार्ग काढतो तोच खरा महंत ठरतो. लोकापासी भावार्थ कैचा, आपण जगवावा तयांचा, सेवट उपंढर कोणाचा घडूची नाही. लोकांचा कल ओळखून त्यांना सन्मार्गाला लावणे हे खऱ्या
नेत्याचे लक्षण आहे. पण आजकाल असे नेते आहेत का? लोकांना काय पाहिजे हे नेत्याला मुळात काहीच कळत नाही. त्याला स्वतःलाच काय पाहिजे असते ह्याच गोष्टींच्या तो मागं लागलेला असतो. त्यामुळे लोकांचं त्यांच्याशी काहीही देणं घेणं नसतं. म्हणून सामान्य लोकांमध्ये सुरुवातीलाच परिपक्व भाव असला तरी थोर पुरुषाने त्यांच्या मनातील तो भाव ओळखता आला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटी कोणाचाही दंभस्फोट किंवा फजिती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अंतरात्म्याकडे सकळ लागे, निर्गुण हे काहीच न लगे, नाना प्रकारेचे दगे चंचळामध्ये. काय सांगितलं? हे सर्व प्रपंच, उपाधी आणि व्यवहार अंतरात्म्याच्या क्षेत्रात येतात. बरोबर ना? हा प्रपंच म्हणा, हा उपाधी, व्यवहार हे सगळं त्याच्याच क्षेत्रात येतात. निर्गुण निराकार परब्रह्माला यातील कशाचाही विटाळ होत नाही, कारण तो हे अंगाला लावूनच घेत नाही ना. सर्व धोके, संकट, दगे ह्या चंचल जगातच असतात, ह्या नश्वर सृष्टीमध्येच असतात या सगळ्या गोष्टी. शुद्ध विश्रांतीचं स्थळ ही सगळ्यात महत्वाची ओळ आहे की शुद्ध विश्रांतीचं स्थळ ते एक निर्मळ निश्चळ, तेथे विकारची सकळ निर्विकार होती. बघा, थकलेल्या जीवाला खरी विश्रांती कुठे मिळते? बघा, एखादा मनुष्य अगदी गरीब परिस्थितीतून आलेला असतो, अचानक त्याला जर श्रीमंती भेटली किंवा एखाद्या श्रीमंत मनुष्याच्या तो घरी गेला तर त्याला गादीवर झोप लागेल का? त्याला लागणारी जी सुखाची झोप असते ती त्या जमिनीवर असते. मग खरं समाधान, खरं सुख कशात आहे हे देखील समजणं गरजेचं आहे ना. या जगात खरी आणि शाश्वत विश्रांती कुठे आहे? तर ती फक्त निर्मळ निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या परब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे स्वतःची खरी ओळखणं. तेव्हा मनातील सर्व काम, क्रोधादी विकार जे असतात ना ते गळून पडतात. उद्वेग अवघे तुटून जाती, मनासे वाटे विश्रांती, ऐसी दुर्लभ परब्रह्मस्थिती विवेक सांभाळावी. मनातील सर्व चिंता घालवून परमशांती मिळवायची असेल तर आपला विवेक जागवायचा. बरोबर ना? तुम्हाला सगळं आपल्या मनामध्ये, ज्यावेळी तुम्ही सकाळी मेडिटेशन करता त्यावेळी तुम्हाला या गोष्टी कळतात, पण ते अगदी पहाटेच्या वेळेत करायचं असतं, ज्यावेळी सगळी जी हालचाल चालू होते ना त्यावेळी शांतपणे मेडिटेशन होत नाही. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी एखादं शांत असं मेडिटेशन केलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला नाही होणार, आजूबाजूचा जरासा आवाज येणार, मनात अनेक विचार येणार, शंका येणार, पण नंतर या सगळ्या गोष्टी कमी होतात. म्हणजे ज्या काही सर्व चिंता असतील, उद्वेग असतात, ह्या सगळ्या नष्ट होतात. आपणास उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. मी आत्मा आहे, मला कोणाची उपाधी नाही, हा भाव ज्याने धरला तोच खरा मुक्त आहे. ज्यावेळी तुम्ही देह, शरीर, मन, बुद्धी या सगळ्यापासून लांब जाता आणि मी आत्मा आहे, परब्रह्म चिरंतर, मला शांतताच पाहिजे, तर त्यावेळी तुम्ही या सगळ्या उपाधींपासून मुक्त होत. साधकाने स्वतःच्या मनात हा विचार पक्का करावा की मला मुळात कोणतीही उपाधी नाहीये. जगातील नातेसंबंध हे पूर्वजन्माच्या ऋणानुबंधाने आलेले असतात. कोणी आलं काय किंवा कोणी निघून गेलं काय, कशाचीही पर्वा किंवा दुःख न वाटणी हीच खरी मुक्त अवस्था आहे. पण नाही, आपण सगळेजण अडकलेलो आहोत. जवळचा व्यक्ती गेला की आपण दुःख करत बसतो, पण कुणाच्या जाण्याने कधीही कोणती व्यक्ती थांबून राहत नाही, तर ती पुढे चालतच राहावं लागतं, कारण हा निसर्गाचा नियम आहे. जो उपाधीचा कंटाळला तो निवांत होऊ करणं बैसला, आटोपेना तो गलबला कासयासी. जो पसारा आपल्यालाच आवरता येत नाही तो उपाधी बाळगून का जीवाचा गोंधळ करून कशासाठी घ्यायचा. जो माणूस संसाराच्या उपाधी आणि जंजाळाला खऱ्या अर्थाने कंटाळलेला आहे त्याने सर्व सोडून स्वस्वरूपी निवांत होऊन बसावे. सगळे व्याप डोक्यातून काढून टाकावे. जो काही स्ट्रेस आला असेल, सगळं आलं असेल, शांत. ज्यावेळी तुम्ही शांत विचाराने एखादे निर्णय घेता ना त्यावेळी नक्कीच सगळ्या गोष्टी अगदी इझी होऊन जातात. मग निवांतपणाच हा खरा आनंद आहे. काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ, जेणे करता विश्रांती वेळ आपणासी पावे. आयुष्याचा तोल कसा सांभाळायचा हे समर्थ माऊली आपल्याला याचा सुवर्ण मध्य सांगत आहेत. हा सगळा खेळ कसा सांभाळायचा, समर्थ माऊली अगदी वास्तववादी विचार आपल्यासमोर मांडतात. काय सांगतात की आयुष्यामध्ये पूर्णपणे शांतता किंवा पूर्णपणे गोंधळ कधीच राहू शकत नाही. कोणतीही गोष्ट स्थिर नसते, ती म्हणजे तराजू सारखी कायम तोलत असते. म्हणून थोडे व्यावहारिक काम करावे आणि थोडे वेळ एकांत मध्य साधायचं ना आपल्याला.
व्यावहारिक म्हणजे प्रपंचही आपल्याला सांभाळायचं आहे आणि थोडा वेळ एकांतात अगदी शांतपणे आपलं मन शांत होण्यासाठी घालवायचं आहे. आणि विश्रांतीसाठी मग आपल्याला वेळ मिळेल. उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही क्षण क्षण. हा मानवी देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हे जे म्हणजे शांत निवांत बसणं आहे नाही, प्राण्यांच्या ह्याच्यात नसतं, त्यांना त्यांचं कार्य ते करत असतात त्यांचं. मग हे जे मिळतं ते मानवी देहामुळे मिळतं. मग हा मानवी देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, म्हणून वेळ निघून जाण्यापूर्वीच आपल्याला जागृत व्हायचंय. जगातील सर्व उपाधी आणि पसार हे अशाश्वत आहे, नष्ट होणार आहे. जगात आत्मसमाधानासारखं दुसरं श्रेष्ठ काहीही नाहीये. म्हणून हा दुर्मिळ नरदेह प्रत्येक क्षणी किंवा वारंवार मिळत नसतो. म्हणूनच संसाराच्या उपाधीत न अडकता परब्रह्माशी लीन होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण मगाशी बघितलेच की परब्रह्माशी लीन होणं म्हणजे नक्की काय करायचं हे आपण जाणून घेतलेलं. जे शाश्वत नाही, जे आपल्याला नीट समाधानानं जगू देत नाही, अशी म्हणजे ती उपाधी असते. मग या उपाधीच्या मागं किती लागायचं आणि किती लागायचं नाही, अंतरात्म्याच्या समाधानासारखी दुसरे सुख नाही, हे कसं ओळखायचं हे समर्थ माऊलींनी या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. स्वतःची खरी ओळख होणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे, द्वैत संपून अद्वैताचा अनुभव येणे आणि अथांगणी अढळ शांती मिळणे. जे सुख आलं तरी उरळून जायचं नाही आणि दुःख आलं तरी खचून जायचं नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण या समासाचं अगदी छान पद्धतीने चिंतन केलेलं आहे. तर नक्की शेवटपर्यंत ज्या व्हिडिओवर थांबले असतील ते नक्की सबस्क्राईब पण करा. पण खऱ्या मनाने म्हणजे काय, तर तुम्हाला कोणतीही जोर जबरदस्ती नाही, ज्याला वाटेल ज्याला आवडेल त्यानंच करावं. कारण मलाही कुठल्याही गोष्टीची म्हणजे अपेक्षा नाही. कारण आपण हे जे त्या निमित्तानं काय होतं की आपण सगळ्यांसमोर या गोष्टी मांडू शकतो, आपण बोलू शकतो, हा एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे मला देखील या गोष्टी आवडतात, त्यामुळे मी हे सगळं चिंतन करण्याचा प्रयत्न करते. नक्कीच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.